चला आपण क्लास 7चा 6 चॅप्टर घातांक, आज आपण क्लास 7चा 6 चॅप्टर घातांक घेणार आहे. 6 चॅप्टर कुठला आहे? घातांक. क्लास 7चा मराठी मीडियमचा 6 चॅप्टर घातांक शिकवणार आहे. फर्स्ट आपण त्याचं काय काय थेअरी, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय काय थेअरी पाहिजे, काय काय माहिती पाहिजे ना ते बघू. घातांक म्हणजे काय? घातांक म्हणजे आपण 2 ही संख्या आपण 10 वेळा घेतली किंवा 8 वेळा लिहिली. 2 चा गुणाकार किती 8 वेळा केला. 1 2 3 4 5 3 4 5 6 7 आणि 8. आता ह्याला थोडक्यात कसं लिहायचं? थोडक्यात काय केले आपण? 2 चा किती वेळा गुणाकार केला? 8 वेळा. 2 चा गुणाकार केला 8 वेळा. हे थोडक्यात कसं लिहायचं याला म्हणायचं. हे थोडक्यात कसं लिहायचं? हे पॅटर्न झाला. ह्या पॅटर्न मध्ये आपण काय 2 आणि 8 वेळा, याचं मिनिंग काय होतं? 2 चा 8 वेळा गुणाकार. 2 म्हणजे काय? 2 ला काय बोलायचं इथं? पाया. 2 ला बोलायचं पाया आणि 8 ला बोलायचं घातांक. 8 ला काय बोलायचं? घातांक. याचं मिनिंग काय? 2 चा 8 वेळा गुणाकार. इंग्लिश मध्ये काय बोलायचं? याला पायाला काय बोलायचं? बेस आणि घातांकला बोलायचं इंडेक्स. समजलं? अजून काय? आता दुसरा काय? आपण रीड कसं करायचं? ए चा एम वेळा गुणाकार म्हणजे काय? ए चा किती वेळा गुणाकार आहे? एम वेळा. माहिती नाही. हे रीड कसं करायचं? ए चा एम वा घात. कसं रीड करायचं? ए चा एम वा घात. समजलं? ए चा एम वा घात. ए चा एम वा घात हे रीड करायचं. एम काय पाहिजे? एम येथे नैसर्गिक संख्या काय पाहिजे? एम ही नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्याचं मागच्या लेक्चर मध्ये झालंय, तरी आपण इथं नैसर्गिक संख्याचं मी एवढं झाल्यानंतर देतो. समजलं? काय सांगितलंय? 6वा चॅप्टर घातांक. 2 चा आपण किती वेळा? 8 वेळा. घातांक म्हणजे काय आपण आधी समजून घेतो. 2 चा 8 वेळा गुणाकार. वरच्या संख्येला जे दिलेलं असते इंडेक्सला त्याला घातांक बोलायचा. 2 ला पाया बोलायचा. एम चा एम वा घात. कसं रीड करायचं? एम चा एम वा घात. एम येथे नैसर्गिक संख्या पाहिजे. आणि दुसरं काय? कोणत्याही संख्येचा. आता हे झालं लिहून. कोणत्याही संख्येचा 2 चा 1 घात असेल तर काय ती संख्याचा 2 चा किती वेळा गुणाकार? 1 वेळा. 2 चा वेळा म्हणजे काय? कोणत्याही संख्येचा 1 घात असेल तर तीच संख्या येते. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्या. काय येणार? कोणत्याही संख्येचा, ही रिकाम्या जागेला येऊ शकतं. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे तीच संख्या. ती संख्याच असते. एक्झाम्पल 2 चा पहिला घात 1 घात 2, 3 चा 1 घात 3, 19 चा 1 घात 19 चा 1 घात 19. समजले एवढं कन्सेप्ट? आता आपण नैसर्गिक संख्या इथं नाहीये काय त्याचं एवढं, तरी पण मी सांगते नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं. नैसर्गिक संख्या कशासाठी? नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी वापरले जातात. समजलं?
आता आपण नैसर्गिक संख्येचे डेफिनेशन घेऊ आणि ह्याचे सराव संच सॉल्व्ह करायला घेऊ. नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर मी सांगते. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या हे कशासाठी वापरतात? नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक संख्या ही मोजण्यासाठी, साधं सोपं काय लक्षात ठेवण्यासाठी मोजण्यासाठी वापरली जाते. म्हणजे आता मोजण्यासाठी वापरली जाते, वापरली जाते. एक पॉइंट लिहून घ्यायचा. कशासाठी वापरली जाते? मोजण्यासाठी. एक्झाम्पल काय येणार? माझ्याजवळ 5 सफरचंद आहेत. काय येणार? एक्झाम्पल काय येणार याचं? माझ्याजवळ 5 सफरचंद आहेत. सफरचंद आहेत. किंवा आपल्या क्लासमध्ये काय किती मुलं आहेत ते सांगण्यासाठी. आपल्या क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये 10 मुले आहेत. नैसर्गिक संख्याचा अजून काय? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 पासून स्टार्ट होते. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वगळलेले असते. शून्य. दुसरा पॉइंट काय लिहिणार? एक मोजण्यासाठी वापर होतो. शून्य वगळलेले असते. वगळलेले मीन्स शून्य नाही. वगळलेले मीन्स काय? नैसर्गिक संख्यामध्ये शून्य समाविष्ट नसते. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य समाविष्ट नसते. ओके. एक्झाम नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या असू शकतात? थर्ड पॉइंट अनंत संच. नैसर्गिक संख्यांचा काय? दुसरा काय? अनंत संच. अनंत संच म्हणजे काय? न संपणाऱ्या. नैसर्गिक संख्येचा संच अनंत आहे म्हणजे काय? ते कुठंच न संपणाऱ्या, म्हणजे न संपणारा. आणि लास्ट पॉइंट कुठून? नैसर्गिक संख्या उदाहरण काय येणार नैसर्गिक संख्येचं? 1 2 3 4 5 कुठपर्यंत अनंत. हे काय नैसर्गिक संख्येचं काय झालं? एक्झाम झालं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 6व्या घातांक या चॅप्टरवर कुठला सराव संच कुठला आहे? 26 आणि 27 सगळा सॉल्व्ह करून घेऊ. हे लिहून घ्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सराव संच 26 आणि 27 28 जेवढे हे कन्सेप्ट घातांक चॅप्टर बद्दल जे काही माहिती आहे ते आपण सगळी आधी करून घेतली. आज आपण सराव संच सॉल्व्ह करायला घेऊ.